आकाशवाणी नागपूर. समृद्धी शेनमारे आपल्याला ठळक बातम्या देत आहे. केंद्रीय परिवहन मंत्रालय, राष्ट्रीय रेल्वे प्रशासन आणि CRRC नानजिंग पुजेन यांच्या वरिष्ठ प्रतिनिधी मंडळानं महामेट्रोच्या मेट्रो भवन आणि हिंगणा डेपोला भेट देऊन प्रकल्पाची माहिती घेतली. उपमंत्री वॉंग गँग यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधी मंडळाला महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी नागपूर आणि पुणे मेट्रो प्रकल्पाचे सादरीकरण केले. प्रतिनिधी मंडळानं हिंगणा डेपोतील देखभाल सुविधा, ऑपरेशन कंट्रोल प्रणाली आणि अत्याधुनिक तांत्रिक व्यवस्थेची पाहणी करून महामेट्रोच्या कार्यक्षम व्यवस्थापनाचे कौतुक केले. कामगारांसंबंधी विविध कायद्यांमध्ये कामगार विभागाच्या माध्यमातून सुधारणा करण्यात येत आहे. या सुधारणांमधून व्यापक कामगार हित जपण्याला प्राधान्य देण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी कामगार कायद्यांच्या सुधारणा सादरीकरण बैठकीत दिले. केंद्रीय कामगार कायद्यांना सुसंगत राज्याची नियमावली बनविताना राज्याच्या हितासाठी काही सुधारणा करणे आवश्यक असल्यास त्या करण्यात याव्यात, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. अमरावती विभागीय लोकशाही दिनात दाखल होणाऱ्या प्रकरणांवर विहित कालमर्यादेत कार्यवाही करून अंतिम अहवाल सादर करणे तसंच संबंधित अर्जदारास केलेल्या कार्यवाहीबाबत अवगत करणे आवश्यक आहे. यानुसार प्रत्येक विभागानं त्यांच्याकडील प्रलंबित प्रकरणांच्या संदर्भात प्रत्यक्ष स्थळ पाहणी, चौकशी अहवाल आदींची पडताळणी करून प्रकरणांचा निपटारा होण्याच्या दृष्टीनं जाणीवपूर्वक प्रयत्न करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी संबंधित विभाग प्रमुखांना आज दिले. लोकशाही दिनात दाखल एकूण 12 प्रकरणांवर चर्चा करून त्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित विभागाला दिल्या. भारतीय नौदलात स्वदेशी आरेखन आणि निर्मिती असलेल्या 4 अद्ययावत फ्रिगेट युद्धनौका गेल्या एका महिन्यात सामील करण्यात आल्याचं सरकारनं म्हटलं आहे. यातल्या INS दोंडगिरी, INS संशोधक आणि INS अग्रय या फ्रिगेट नौका 21 जून रोजी सामील झाल्या होत्या, तर INS महेंद्रगिरी 11 जुलै रोजी सामील करण्यात आली होती. या युद्धनौका प्रोजेक्ट 17A अंतर्गत भारतात निर्माण करण्यात आल्या असून हवाई हल्ले, जमिनीवरून तसंच पाणबुडीवरून आलेले हल्ले रोखण्याची क्षमता त्यांच्यात आहे. या प्रकल्पात 7 युद्धनौका बांधण्याचं नौदलाचं नियोजन आहे. याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 प्रसारित होईल. नमस्कार.